साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये झालंय. त्यांनी आम्हाला मला वाटतं होम थिएटर आम्हाला देण्यात आलंय. कैलासवासी दोंडू परशुराम घाग यांच्या स्मरणात मी निलेश घाग यांना विनंती करेल की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो विशाल परब यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये करावा. कुणाल दाभने सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तुमची देखील एक चांगली फलंदाजी आम्हाला बघायला भेटली होती, चांगले फटके देखील तुमचे बघायला भेटले होते. मी मराठी संघाकडून आपण ओपनिंग फलंदाजी करतात, परंतु आपलाच गावातला एक संघ खेळतोय ते पाहण्यासाठी आपण इथे उपस्थित झाला. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत कुणाल दाभने सर. मात्र आता एक गोलंदाज असेल, डावखुरा गोलंदाज, ज्याच्याकडे वेगवान गोलंदाजी टाकण्याची ताकद आहे, तो गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावर असेल. हा मंगेश, थोडं तुला थांबवतोय कारण ह्या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर दोन संघ एकामेका विरोधात खेळतात. एकीकडे आहे मोहाची वाडी जो नेरळ संघामधून अगदी कर्जत टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात ताकदवान संघ आहे जो गोलंदाजी मार्कवर खेळतोय, आणि त्याच्या विरोधात अगदी शहापूर मधून दाखल झालेला शिवसाई 12-12 बामणे ज्याला आमंत्रण केलं होतं. प्रतीक हा जो कॅप्टन आहे त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु बलाढ्य संघांच्या विरोधात किती धावा येणार हे तू सांगणारच आहेत. परंतु या व्यासपीठावर तुम्ही पाहिलं ना की 5 सामनावीरचे पुरस्कार आपण देतोय. त्यामध्ये जी जर्सी देण्याचं काम केलं आदरणीय संतोषजी कदम साहेबांनी, त्याचबरोबर ट्रॉफी देण्याचं काम केलं आमचे गणेश सावंत, आणि मयूर स्पोर्टची जी कॅप आहे ती कॅप देण्याचं काम केलं नीरज यादव आणि किरण पेमारे यांनी. आणि 70-70चा स्प्रे जो आपण पाहतोय, पहिल्यांदा बॉडी स्प्रे आपण ठेवतो या स्पर्धेमध्ये, तो स्प्रे ठेवण्याचं काम केलं आहे मंदार मोरे. आणि त्याचबरोबर थंड पेय जे थंडीत थंड पेय देण्याचं काम केलं योगेशजी शिंदे यांनी. या 5ही स्पॉन्सर्सचं आम्ही मनापासून स्वागत करणार आहोत. आणि मंगेश सर, आपण पाहिलं ना की ह्या वर्षी वेगळं काय मी ठरवण्याचा प्रयत्न केला, कारण ह्या वर्षी अगदी कोविड-19चा प्रसार मला वाटतं माथेरान नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तर जगामध्ये आलेल्या या कोरोनाचं संकट आणि संकटातून आपला महाराष्ट्रामधला हा माथेरान ठिकाण, आणि या माथेरान ठिकाणमध्ये सगळेजण घरी बसले होते, सगळेजण घरच्यांना वेळ देत होते. त्या परिस्थितीमध्ये जे महिला वर्ग होता, आपला कचरा उचलणाऱ्या ज्या महिला वर्ग होत्या, त्या महिला वर्गांनी आपलं घर सुद्धा सांभाळलं आणि माथेरानला सुद्धा सांभाळण्याचं काम केलं. त्या 16 महिला वर्गांचं आपण या व्यासपीठावर आणि मैत्री स्पोर्ट्स माथेरानच्या वतीने आपण सत्कार समारंभ करणार आहोत. आज ते नाही आहेत इथे, परंतु उपोषणला ते बसलेत, परंतु काहीच वेळामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपण राम चौकात त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर मी जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांनी तिथे उपस्थित नोंदवावी. जाऊया मॅच कडे. मॅच तुमच्या समोर चांगले आहे आणि जाऊया ऐकूया मंगेश मोरे यांना. पहिला चेंडू काय टाकला होता साजिद शेख याने, का मला संघ नायकाने पहिलं षटक दिले. अतिशय चांगला चेंडू टाकला होता, तेवढ्या चांगल्या प्रकारे या फलंदाजाने मात्र खेळला तो रोहित याने. रोहितकडे बी मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतो, कारण त्यावेळेस मॅच झाली होती त्यावेळेस मात्र चांगले मोठे फटके मारले होते, आपल्या संघाला मात्र विजयाकडे आणून ठेवलं होतं. तर रोहित याने तीच कामगिरी करेल का, जे त्या दिवशी घडलं ते आज घडेल का. अतिशय चांगला चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतला, झेल होतो का, आणि क्षेत्ररक्षक मात्र चुकी करणार नाही. रोहितला मात्र आल्या पावली परत पाठवलंय बॅक टू पॅव्हिलियन. रोहित गोरे यस, थँक्यू मंगेश. आपण पाहिलं ना की ज्या खेळाडूने 2 सामनावीरचे पुरस्कार मिळवले होते या टुर्नामेंटमध्ये, तो खेळाडू पहिलाच बाद झाला. त्याच्यावर विश्वास होता शिवसाई 12-12 बामणे संघाचा की हा खेळाडू काहीतरी करेल या मॅचमध्ये. आणि 8 ओव्हरची मॅच अगदी संत गतीने तुम्हाला खेळायचं आहे. सिंगल डबल कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आपण म्हणतो, तर कॅल्क्युलेशनचं क्रिकेट त्याला खेळावं लागेल. आता या दोन्ही बॅट्समनला परिस्थिती बिकट आहे. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज खूप चांगला आहे आणि त्यांनी पहिली विकेट मिळवून आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मंगेश, काय म्हणाल या ओव्हर बद्दल आणि पहिल्या विकेट बद्दल? पहिलीच विकेट गेल्यानंतर लगेचच प्राइज आला. जर या गोलंदाजाने हॅट्रिक घेतले तर प्रवीण ठमके यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज आहे, जर विकेट हॅट्रिक झाली तर.
अतिशय चांगला चेंडू, काय चेंडू टाकलाय मयुरेश कदम सर, काय चेंडू टाकलाय. पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. हीच तर खासियत आहे साजिद शेखची. एक डावकुरा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाजी करतो. आपल्या संघाला 100% योगदान देण्याचं काम मात्र मयुरेश सर हा गोलंदाज करतो, ज्याच्यावरती या संघाची पुरी दारोमदार आहे. तशीच देखील त्याची फलंदाजी देखील बघायला भेटते. तीच कामगिरी मात्र आता गोलंदाजीच्या मार्गावर करतोय तो साजिद शेख. स्ट्राईकला मात्र फलंदाज. शॉर्ट चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतलाय आणि हा येतोय शिव छत्रपती चषक मधला ब्रँडेड चौकार. डीजे जलाल. धन्यवाद डीजे. शॉर्ट चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतला. विकासच्या बॅटतून आलेला ब्रँडेड फटका. धावसंख्या मात्र पोचली गेले 5 या आकड्यापर्यंत. पहिले षटक चालू आहे. स्लो डिलिव्हरी, नजर आटी, दुर्घटना घटित, त्रिफळाचीत. विकासला म्हणतोय मात्र साजिद शेख. जशा तसं परी उत्तर दिलंय ते साजिद शेखने विकासला. यस, थँक्यू. जो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल त्या चॅम्पियन संघाला चॅम्पियनचे टी शर्ट देण्याचं काम केलं आमचे दिशा क्लासेसचे सर्व आदरणीय योगीजी जाधव साहेबांनी. त्यांचे नुकतंच थोड्या वेळात या स्पर्धेमध्ये आगमन होईल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मेडल असतील. पहिल्या आणि सेकंड नंबरच्या संघांना कल्याणी शिंदे यांच्याकडनं सौजन्य झालेले मेडल आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला सुद्धा मेडल आहेत ते चंद्रकांतजी काळे सिंगर. बघा आता सिंगल आणि डबलच तुम्हाला खेळावं लागेल, पर्याय नाही. मॅच आहे, मला सिंगल डबलवर भरोसा ठेवावा लागेल. 70 ते 80 धावा तुम्हाला कराव्याच लागतील, तरच कुठेतरी इथे मॅच मध्ये तुम्ही पुनश्च येऊ शकतात. 2 विकेट जे भरोशाचे फलंदाज होते ते 2 विकेट त्यांनी आता गमावले आहेत. आता 8 खेळाडूंना घेऊन शिवसाई 12-12 बामणे संघाला माथेरान ते अगदी शहापूर एवढा प्रवास करावा लागेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मंगेश मोरे यांना. नक्कीच मयुरेश सर, अतिशय चांगली गोलंदाजी केली. अवघ्या धावा खर्च केल्यात पहिल्या षटकात त्या 4. एक प्राइज देखील आले. जर लागोपाठ 2 षटकार फलंदाजीच्या बॅटीतून आले तर मनसे अध्यक्ष संतोषजी कदम यांच्याकडनं मात्र 501 रुपयाचा प्राइज दिला जाईल. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो फलंदाज भगवान मस्कर. ह्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची ताकद आहे. तो मात्र फलंदाज स्ट्राईकला गेलाय. भगवान मस्कर गोलंदाजीच्या मार्गावरती तो रणजित यादव एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या मार्गावर असेल रणजित यादव. अतिशय चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. काय गोलंदाजी चालू आहे मोहाच्या वाडीची संघाची. नक्कीच प्रवीण ठमके सर खुश असतील आपल्या संघावरती. मॅच कुठेही असो मोहाचे वाडीचे, परंतु प्रवीण ठमके सर तिथे उपस्थित असतात. नक्कीच आपल्या संघाला उत्साह करण्यासाठी तिथे उपस्थिती दाखवतात. अतिशय काय गोलंदाजी चालले मोहाच्या वाडीच्या संघाची. अतिशय चांगला चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. शिव छत्रपती चषक मधला ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र या चौकाराने पोहोचते ती 8 या आकड्यावरती. काय फटका होता, क्रिकेट मधला देखना फटका मात्र या फलंदाजाच्या बॅटीतून बघायला भेटला. अतिशय चांगला फटका. नक्कीच हा फलंदाज युट्यूबच्या माध्यमातून बघेल घरी गेल्यानंतर.
हा फटका मी कसा खेळलो होतो. शॉर्ट चेंडू तेवढा सुंदर समाचार घेतलाय, परंतु हा चेंडू जातोय बॅक टू बॅक. येतोय ह्याच्या बॅटनला ब्रँडेड मैत्री स्पोर्ट चषक मधला ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. मंगेश, आपण पाहतोय की मैदानामध्ये जो खेळाडू मैदानावर चांगले बॅटिंग करतोय ते पेशाने शिक्षक आहेत. जसं मुलांना ते घडवतात तसं या शिवशाही 12-12 बामणे संघाला त्यांनी घडवलंय. आणि आता तिसऱ्या क्रमांकावर येऊन अशी भंडार बॅटिंग करतात की सलामीला जे फलंदाज गेलेत त्यांना सांगितलं की मी माझ्याकडे अनुभव आहे. रामजीतचा हा बॉल, लेदर क्रिकेटमध्ये रामजीत खेळतो, रामजीतकडे क्लास आहे आणि त्याचबरोबर योग्य टप्पा आहे. आणि या लेदर क्रिकेटवर खेळणारा रामजीतला सामोरे जाण्यासाठी पेशाने असणारे आमचे शिक्षक अगदी चांगला धडा शिकवताना आपल्याला मैदानात दिसतात. मंगेश, नक्कीच मयुरेश सर, शॉर्ट चेंडू होता, खराब चेंडूवरती चांगला समाचार घेतला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला. या फलंदाजाने दाखवून देतोय आपली फलंदाजी. अतिशय चांगला चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतलाय. हा येतोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2 धावा आल्या, धावसंख्या मात्र पोहोचते ती 14. काय क्षेत्ररक्षण केले साजिद शेख याने, अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. कारण जेवढ्या धावा वाचवल्या जातील ते 100% योगदान देण्याचं काम मात्र क्षेत्ररक्षक करतायत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला मात्र तोच फलंदाज ज्याच्या बॅटीतून बॅक टू बॅक 2 चौकार बघायला भेटले, तो फलंदाज मात्र स्ट्राईकला आहे. शॉर्ट चेंडू होता, चेंडू थोडीशी उसळी घेतली. पंचांनी सागर जोशी पंच यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळाली जाते. धावसंख्या मात्र पोचल्या गेली ती 15 या आकड्यापर्यंत. काय खेळपट्टी बनवले मयुरेश सर आपण. कधी चेंडू खाली राहतो, कधी चेंडू वरती येतोय. म्हणजे हीच तर आपल्या लाल मातीची खासियत आहे. नक्कीच सचिन 11 संघाची दाद द्यावी लागेल अशी खेळपट्टी बनवण्यासाठी. चांगला चेंडू होता, परंतु तेवढा सुंदर समाचार घेता आला नाही. निर्धाव चेंडू जातोय. पंचांनी मात्र षटक घोषित केले. 2 षटक संपले. धन्यवाद डीजे जलाल. गोलंदाजी या मार्गावरती आला तो साजिद शेख. पहिल्या षटक धावा दिल्या होत्या या गोलंदाजाने मात्र अवघ्या 4. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11. रणजितचं षटक काहीसा महागड्या पडलं गेलंय, कारण साजिदने जी कामगिरी केली ती कामगिरी मात्र रणजितला करता नाही आली. हा, आणि 2 पॉवर प्लेचं षटक आता संपलंय आणि बॅटिंग पॉवर प्ले आता एकच पॉवर प्ले राहिलाय तो शिवशाही बामणे संघाकडे. 3 ते 5 ओव्हर पर्यंत तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. 5 ओव्हर पर्यंत घेतला नाही तर 5व्या ओव्हरला जे आमचे ऑफिशियल पंच आहेत ते कंपल्सरी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले देतील. स्लो डिलिव्हरी, काय गोलंदाजी करतोय. कधी चेंडू वेगवान टाकतोय, कधी स्लो टाकतोय. हेच तर या गोलंदाजाची खासियत आहे. का माझ्या संघनायकाने पुन्हा एकदा माझ्या हातात गोलंदाजीसाठी दिलंय. काय गोलंदाजी करतोय मयुरेश सर हा गोलंदाज. या गोलंदाजाकडे मंगेश तुम्ही पाहिलं ना तर व्हेरिएशन खूप चांगलं आहे. स्लोवर डिलिव्हरी खूप चांगली टाकतो आणि स्विंग करणारा हा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. आणि मोहाचेवाडी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज का म्हटलं जातं याचं ओळख तो देतोय. पुढचा बॉल पडल्यानंतर स्विंग केला, परंतु इथं पंच सांगतात खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव फलकावर नक्कीच लागेल, परंतु या अतिरिक्त धावसंख्येने स्कोर कार्ड जरूर वाढेल, परंतु बॅटीच्या साह्याने प्रत्येकाला आता मोठे मोठे फटके मारावे लागतील. नक्कीच मयुरेश सर, परंतु ह्या सिरीज मधला 100वा वाईट पडतोय ह्या मॅच मध्ये.
हा स्कोरर तुम्ही पाहिला ना की रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना सर्वत्र स्पर्धा तुम्ही घरी जास्त वेळ असाल परंतु ते कामाला जास्त वेळ असतात. हवेत फटका खराब चेंडूचा समाचार रामजीतने आमंत्रण स्वीकारण्यापासून नकार दिला आणि इथे झेल सुटली. पुण्यात दिलेला टाट फक्त खाता आला नाही असं मी म्हणेल. परंतु आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या वेळेस भरपूर वेळा जोडणारे कुलकर्णी सर या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हा आमच्या मंगेश सरांना. अगदी चांगले समालोचक आहेत मंगेश नेरहून ते स्पर्धेमध्ये दाखल होतात. कुलकर्णी सर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हा मंगेश मोरे यांना. तसेच साजिद शेख यांना देखील प्राइज आले ते नासिरबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आलंय. अतिशय चांगला चेंडू होता साजिदचा तेवढाच सुंदर समाचार घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. 2 धावा मिळत आहेत धावसंख्या वाढल्या गेले धावसंख्या पोहोचते ती 19 आकड्यापर्यंत. चार षटक संपल्यानंतर नक्कीच तुमचा गोड आवाज ऐकला जाईल. अनेक वेळा मी तुमचं समालोचन देखील ऐकतो आणि त्यातून थोडं थोडं शिकतो. उर्फी चेंडू होता सुंदर समाचार घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे त्याच्याकडनं चुकी होणार नाही आणि अतिशय देखणा झेल देखील पकडला गेलाय. भगवान मस्करला बॅक टू पॅव्हिलियन पाठवलाय. काय झेल घेतलाय नक्कीच हा युट्यूबच्या माध्यमातून हा क्षेत्ररक्षक हा झेल बघेल. अप्रतिम झेल घेतला. यस थँक्यू. जे संगीत तुम्ही ऐकताय ते संगीतामध्ये जे नाव आहेत सुनील दादा भगत त्यांचे सुपुत्र प्रथमेश दादा भगत यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्या भव्य दिव्य ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी ट्रॉफ्या आम्हाला दिल्या होत्या. याही वर्षी ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. 4ही ट्रॉफी तुम्ही पाहता लखलखत्या गोल्डन कलरच्या त्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं काहीच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये सुद्धा शुभ आगमन होणार आहेत. क्रिशा 11 बदलापूर जो व्यावसायिक संघ आहे त्या संघाचे ते पॅकर आहेत त्यांचं आगमन होणार. परंतु गोलंदाजी मार्कवर हा जो गोलंदाज आहे तो भन्नाट कामगिरी करताना दिसून येतोय. अतिशय चांगला चेंडू म्हणजे क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र ज्याला ओळखलं जातं तो चेंडू टाकला गेला होता. या गोलंदाजा साजिद याच्याकडनं एकच धाव मिळते. धावसंख्या मात्र पोचल्या जाते ती 20 या आकड्यापर्यंत. तिसरं षटक चालू आहे धावसंख्या पोचले 20. काय गोलंदाजी चालली या 2 गोलंदाजांची. रणजित आणि साजिद काय कमबॅक करून ठेवतात आपल्या गोलंदाजीवरती. पुरेपूर थांबून ठेवले ते शिवसाई 12-12 बामणे या संघाला. स्लो डिलिव्हरी फुलटा चेंडू वरती त्रिफळात चित उडवला. काय गोलंदाजी करतोय. स्लो डिलिव्हरी टाकला होता फलंदाजाला वाटलं वेगवान चेंडू येईल. धावसंख्या पोहोचली. उमेश सर आम्हाला माहिती पुरवतात 20 धावा धावफलकावर लागल्यात. 8 ओव्हरची मॅच आहे. कदाचित शिवसाई बामणे संघ आता थोडासा थांबलाय आणि या थांबलेल्या संघाला धावफलक वाढवण्याची फार मोठी गरज आहे. अगदी फार मोठी स्पर्धा मैत्री स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनुसार गेल्या वर्षी आम्ही या स्पर्धेला शुभारंभ केला होता. यावर्षी आम्ही लवकर स्पर्धा ही घेतोय.
बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. बॅट्समनला मोबा असलेले हे पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे असतील आणि ते कुठं असतील ह्याकडे सुद्धा आता आपण लक्ष देणार आहोत. मंगेश काय म्हणाल, फक्त 3 ओव्हर पडल्या, 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 20, म्हणजे 6 पूर्णांकाची ही सरासरी आहे. 6.45 ची सरासरी. ही सरासरी कितपर्यंत पोहोचेल, कारण काय म्हणत असेल या शिवसाई बामणे संघाकडे 8 ओव्हरमध्ये किती धावा पोहोचण्याचा प्रयत्न असेल? शिवसाई 12-12 बामणे या संघाकडे विचारत असेल कशा आपण 70 ते 72 धावा मारल्या पाहिजेत, कारण सामनेची जी संघ आहे तो अतिशय एक मोठा बलाढ्य संघ आहे. त्याच्या सामने जर त्या संघाला पराभव करायचं ते 70 ते 75 धावांची गरज आहे. हा जरूर मंगेश, 70 धावा तर पाहिजेत, तरच कुठेतरी मॅच मध्ये रंगतदार होईल. पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा चेंडू, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे या येतात आत्मविश्वासाच्या 4 धावा. धन्यवाद डीजे. काय स्वागत केलंय अमोल चव्हाणचं. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला. शॉर्ट चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतला, परंतु तेवढीच दाद दिली जाईल. गोलंदाज साजिद त्याची अवघ्या 2 षटकात धावा खर्च केल्या, त्या 9 आणि 4 विकेट घेतल्यात. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. शॉर्ट चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतलाय. हा येतोय बॅक टू बॅक खणखणीत दणदणीत शिव छत्रपती चषक मधला चौकार. धन्यवाद डीजे. शॉर्ट चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतला आणि हा खणखणीत दणदणीत शिव छत्रपती चषक मधला चौकार आला. नक्कीच संतोषजी कदम बोलत असतील, मी षटकारांवरती प्राइज लावले 501 रुपयाचं, परंतु येत आहेत ते चौकार. दोन विकेटला प्राइज आले प्रवीण ठमके यांच्याकडनं 500 रुपयाचं. अतिशय चांगला कमबॅक केला. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आले, परंतु तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. काय गोलंदाज कमबॅक करतोय अमोल चव्हाण. अतिशय चांगली गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. बॅक टू बॅक जर 2 विकेट घेतल्या गोलंदाजांनी तर त्याला 501 रुपयाचा प्राइज आहे. काय चेंडू टाकलाय, पंचांकडे जात मागतायत आणि पंचांनी मात्र आकाशाकडे बोट उंचावलंय. बॅक टू पॅव्हलियन यावं लागतं या फलंदाजाला, ज्याच्या बॅटीतून यस, थँक्यू डीजे. मंगेश, कसं असतं माहितीये का, आपण बोलता बोलता असं राहून जातं की माईक दिल्यानंतर आपण सलत जातो, त्यामुळे कसं पंचांना जो बॅटचा कडा आहे ना त्याचा आवाज येत नाही. पण फ्लाइंग स्लिपमध्ये जो खेळाडू असतील किंवा विकेट किपरच्या क्षेत्रामध्ये असलेला महेश यांनी सांगितलं की कडा लागले, परंतु लेग अंपायर आहे, त्यांना माहिती होतं की कडा लागले, पण मेन पंचांना आवाज आला नाही. त्यामुळे बॉल टाकताना आपण विशेषतः थांबूया याची आपण काळजी घेणार आहोत. परंतु मॅचकडे आपण जाणार आहोत, तत्पूर्वी आमचे मान्यवर या स्पर्धेमध्ये येतात. आदरणीय बाबू बर्गे यांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. तसेच कुंदनजी परदेशी, सुभाष भोसले यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत शिवछत्रपती चषक 2021 मध्ये. काय गोलंदाजी चालले. 2 चौकार मारले, लगेचच विकेट घेतला. अतिशय चांगला चेंडू, पंचांनी मात्र आकाशाकडे बोट उंचावलंय आणि बॅक टू बॅक 2 विकेट झालेत. 500 रुपयाचं प्राइज मात्र या गोलंदाज अमोल चव्हाण याच्या खिशात गेलाय. तसेच आमचे 2 मिनिटं डीजे संधी देतो तुम्हाला. प्रशांत ठमके हे सॅप मारूनच आलेत एटीएमचा आणि 500 रुपयाचं प्राइज मात्र अमोल चव्हाणच्या खिशात गेलंय. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो किरण गोरे.
सर्वांना मी सूचना करतोय जे पैसे लावणार आहेत मंगेश मोरे तुला मी सूचना देतोय पैसे जे लावतील त्यांचे पैसे पहिले कमिटीकडे जमा करा. एखाद्या खेळाडूने जर ते पैसे मिळवले नाही तर ते पैसे कमिटीकडे जमा होतील याची दक्षता घ्या. कारण बऱ्याच वेळा असं होतं की 6 बॉलवर 6 षटकार मारण्यासाठी सुद्धा 2-2, 3-3 हजार रुपये लावतात. माझं तर म्हणणं आहे की एका षटकाला लावा 1000 रुपये. एखाद्या खेळाडूला प्रोत्साहन सुद्धा मिळेल आणि तो प्रयत्न करेल आपल्या संघासाठी. अतिशय चांगला चेंडू, परंतु जे 2 विकेट घेतले 500 रुपये जमा झालेत. मोरे सर अतिशय चांगला गोलंदाजी करतोय. अमोल चव्हाणला 2 चौकार आले. धावसंख्या मात्र पोचल्या गेले 28 आकड्यापर्यंत. पाणी घेऊन जायचंय. हा या स्पर्धेत मंगेश की 12वाच खेळाडू पाणी घेऊन जाणार आणि एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली तर तोच 12वा खेळाडू त्या खेळण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेचा नियम आहे. या मैदानामध्ये खेळताना कोणीही अपशब्द वापरू नका कारण क्रिकेट हे सभ्य माणसाचा खेळ आहे. ते हे सगळे रूल्स आहेत आपले या स्पर्धेचं त्या रूल्सचं आपण पालन करायचं आहे. कारण नियम अटी आपण सांगितल्या एका जाहिरातीमध्ये की क्रिकेट हा क्रिकेटसाठीच खेळा. कारण क्रिकेट आणि तुमचं व्यावसायिक जीवन हे वेगळं असतं आणि याच व्यावसायिक जीवनामधून थकून भागून एक मनोरंजन म्हणून आज प्रेक्षक वर्ग आज तुमचं क्रिकेट बघण्यासाठी आले. त्यांच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. विशेषतः मी नंदकिशोर पांचाळ साहेबांचं आम्ही विशेषतः कौतुक करेल की ते बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अगदी 15 वर्षासून अधिक वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी इथं दिले. टुर्नामेंटसाठी कोणाची टुर्नामेंट असेल परेश सर नंदकिशोर साहेब या स्पर्धेला येत असतात आणि त्यांच्या मार्फत विजेत्या संघाला 1501 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलंय. जो विजेता संघ होईल या स्पर्धेमध्ये त्या संघाला 1501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मी म्हणतो ना की क्रिकेट बघण्यापेक्षा क्रिकेटचा जो खेळ आहे क्रिकेटमधला जो अनुभव आहे हे अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. क्रिकेट प्रेमीपेक्षा क्रिकेट वर असलेलं प्रेम हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही बऱ्याच वेळा करा आणि ते करताना आम्हाला बरेचसे क्रिकेट प्रेमी पाहतात त्यांचाही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. परंतु आता गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मला वाटतं बदल केला जाईल. 4 ओव्हरसाठी येतील अनिलजी नायकडे. ओके सर, तर जाऊया मैदानाकडे. 4 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मी तुमच्याशी जोडलो गेलोय. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज तयार आहे. चेंडू मात्र हवेत. जेवढी उंची तेवढी मात्र लांबी नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडू मात्र तू मय या दरम्यान जमीन स्वीकारली. जमिनीचा आदर घेतला. संधी दिली मात्र या फलंदाजाला. या संधीचं सोनं करेल का? धावसंख्या धावफलकाव त्या दरम्यान आमचे गुणलेखक सर सांगतायत 30 धावा. अतिशय महत्वपूर्ण लढत आणि हा 56वा झेल सुटलाय. गुणलेखक आणि अपडेट पहिल्या दिवसापासून काय घटनाक्रम आहे तो सांगतायत. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. हा येतोय षटकार. पंच मात्र अनोख्या स्टाईलने सांगतायत हा षटकार आहे. फार मोठा अनुभव आहे चौधरी साहेब. निश्चितच तुम्ही देखील त्यांच्या बरोबर खेळलाय. आम्ही देखील लढलोय. तो संघ होता अशोपाल आणि तुमचा संघ होता नवतरुण. स्वप्नांच्या दुनियेत आणि या क्रिकेटच्या सानिध्यात आपण रंगलं पाहिजे. कारण की हे मैदान आहे माथेरानचं वीर हुतात्माबाई क्रीडा संकुल. गोलंदाज तयार. अतिशय देखणा फटका. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा अतिशय देखणा फटका. हा सलग दुसरा षटकार आणि 500 रुपये आदरणीय आमचे नवनिर्माण सैन्य माथेरान यांचे अध्यक्ष संतोषजी कदम यांनी लावलेले 500 रुपये पैसे जमा झालेले आहेत. निश्चितच कोण म्हणतो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, परंतु इथे कार्ड स्वाईप होऊन आलंय. ऍक्सिस बँकेचा ATM देखील लावलाय.
ज्यांना स्वॅप करायचं असेल त्यांनाच तो एटीएम दिसेल. नकळत पत्ता विचारू नका की एस बँकेचा एटीएम कुठेशी आहे. तर 500 रुपये जमा झालेत. सलग 2 षटकार. चला येऊ द्या. क्रिकेट गेम इज जेंटलमॅन. आता जे 2 षटकार आले त्यांना पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार आणि बाळाराम मस्कर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बरोबर आहे का? यस, थँक्यू डीजे. परंतु आमचे सर्वात लेजेंड क्रिकेटर आदरणीय अण्णा कदम यांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मिलिंददादा चव्हाण यांचे या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. मैत्री स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष स्वागत. तर जाऊया मैदानाकडे. 3 चेंडू 3 षटकार आणि 1000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. हा तो क्षण आहे की ज्याला संधी दिली तुम्ही त्या संधीचं सोनं. आमचं युट्यूब लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटचं बारीक लक्ष आहे. संधीचं सोनं करतो हा फलंदाज. अतिशय चांगला चेंडू आणि हा निश्चितच 4था षटकार. आणि डीजे मास्टर तुम्हाला वेळ देऊ. डीजे मास्टर तुम्हाला वेळ देऊ. तुम्हाला वेळ निश्चित देऊ. पण आता आम्हाला म्हणायचंय परिस्थितीने सबको सिखा दिया. परिस्थितीने सबको सिखा दिया. उम्र जरूर है खेलने की लेकिन हालात ने बड़ा बन दिया. जीतेंगे हम वादा करो. कोशिश हमेशा ज्यादा करो. हिम्मत भी रूटे किस्मत ना टूटे. जीतेंगे हम इतना वादा करो. हा आणि सर आपण आता बघितलं ना की अगदी शापूर आणि बाळाराम मस्कर यांच्याकडून मयूर सर बाळाराम मस्कर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. जाऊया मयूर सरांकडे. हा बामणे संघ असं आपण बोलतो ना की बामणे सर गावातून निघाला होता. स्लो निघाला होता आणि जसा हायवेवर आला आता तर तसा त्यांनी ब्रेक नाही तर एक्सेलेटरवर पाय दिला आणि आता ते माथेरानला पोहोचले असं मी म्हणेल. अगदी कुठला खेळाडू कुठून आणला असं आता सगळेजण विचारतील की अगदी सडपातळ बांधाचा फलंदाज. 4 बॉल 4 षटकार अप्रतिम फटके. आणि जसं प्रतीकने सांगितलं होतं की कालच्या दिवसा मला वाटतं प्रीमियर लीग झाली होती त्यांच्या गावामध्ये आणि प्रीमियर लीग मधून मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू आता बॅटिंग मार्कवर. अतिशय चांगला फटका आणि आता काय म्हणावं पण ऐकूया हे गाणं. यस, थँक्यू. गुणलेखक सर आम्हाला माहिती पुरवतात या खेळाडूची कॅच सुटल्यानंतर 5 षटकार. आणि मयूर सर जवळजवळ 1800 रुपये जमा झालेत. या फलंदाजाला संधी दिली त्या संधीचं सोनं केलं. आम्ही निश्चित सांगतो की क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळते. धावसंख्या धावफलकावर 60 धावा. 60 धावा धावफलकावर लागल्या. 60. या मागच्या ओव्हर मध्ये आल्या त्या 30 धावा 32 धावा. आणि रवींद्रजी कदम यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. 300 रुपये मनसे सचिव आहेत ते आठवण देत जा कुलदीपजी. उत्साहाने भरतो आम्ही त्यामुळं नकळत आमच्याकडून नाव राहून जाईल. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावर 60 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज अमोल चव्हाण. अतिशय चांगला चेंडू मात्र सर्कल मध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जात आहेत. संधी मात्र देत आहेत ती गणेशाला. संधी द्यावी लागेल. प्रेक्षक मात्र उत्साहाने भरलेत. फलंदाज जोरदार फलंदाजी करतोय आणि तो आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा उभा राहिलाय. तो नितीन गोरे येईल का प्रश्न असेल परंतु 6व्या षटकात येईल का. गोलंदाजी मार्कवर आहे.
अतिशय चांगला चेंडू. 5 षटकार मारू शकतो त्याच वेळेला तुला आम्ही दाखवून देऊ शकतो. कारण की एखाद्या चेंडूवर आम्ही निश्चित म्हणतो की सचिन रमेश तेंडुलकरांना एक चेंडू बाद होण्यासाठी पुरेसा असतो. आणि तेच सांगतो हा क्रिकेटचा खेळ. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू. डोक्याला द्या. शरीराचा वेध घेतलाय. चेंडू मात्र डोक्याला लागलाय. एक धाव मात्र निश्चित धाव फलकावं लागते. निश्चितच आमचे साथी समालोचक यावर्षी मयुरेश सर पंच होणार वाटतं 2021 मध्ये. सागर जोशी 2020 पासून त्यांची चालू आहे. शुभेच्छा असतील आमच्या. जाऊया मैदानात. अतिशय चांगला चेंडू. सरळ निघून गेला. निधाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. एक गोलंदाज अपयशी ठरला परंतु मला अपयशी ठरून चालणार नाही. कारण की हा धावांचा वेग कुठेतरी थांबावा लागेल. ही रणनीती असली पाहिजे या गोलंदाजाची. संघनायक आहे. अतिशय चांगला चेंडू. कधी उसळी घेतो कधी खाली राहतो. हीच आहे ती माथेरानची खेळपट्टी. आणि ही लढत आहे. हे दोन द्वैध आहे. ते बॅट आणि बॉलचं. कोण जिंकलं कोण हरलं त्यापेक्षा क्रिकेट मात्र इथे जिंकेल. उपांत्य फेरीतली ही लढत. आणि सरळ पंच मात्र निश्चित नाही. षटक घोषित करतायत. ऍक्शन मात्र थोडीशी वेगळी येते. पंच होत आहेत ते तयार होतील. आमच्या शुभेच्छा असतील. पण तत्पूर्वी वेळ देऊया एखादं चांगलं गाणं. थँक्यू डीजे थँक्यू. मैत्री स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 या स्पर्धेचं उद्घाटन 23 तारखेला झालं. भलं मोठं आयोजन. आणि या स्पर्धेचे उद्घाटनाच्या दरम्यान आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय प्रसादभाई सावंत यांच्या उपस्थितीमध्ये माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते आणि बांधकाम सभापती ज्यांच्याकडून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ₹50,000, द्वितीय पारितोषिक आहे ₹25,000. त्याचे प्रायोजक आहेत हॉटेल व्यवसायामध्ये उत्तुंग वराडे येणारे डोरिक सर. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू. शरीराचा वेध घेतोय. निधाव चेंडू. एक वेगवान गोलंदाज. सर्कल पासून भरपूर वेगाने जातो हा गोलंदाज. शरीराचा वेध घेतलाय. षटक क्रमांक 7. एक महत्वपूर्ण भूमिका उमेश सरांची गुणलेखनाची आणि अपडेट. अतिशय चांगला चेंडू. परंतु डाव्या एसटीच्या भरपूर बाहेर गेलेला. रणनीती करतोय गोलंदाज. हा फलंदाज जर पुन्हा थांबला कारण की 2 वेळा जीवदान मिळवलंय आणि त्या जीवदानाचं प्रत्युत्तर याने दिलंय. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमच्याकडे जवळजवळ ₹1800 जमा झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आणि समोर फलंदाज असेल तो नितीन. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शरीराचा वेध. पंचांचा हात आकाशाकडे. नितीनचं वादळ इथं शमल्या जातंय. बॅक टू द प्रावेलेन. संधी मात्र देतो डीजे मास्टर जलाल्याला. कारण की आमचं ठरलंय गाणं ऐकायचं तर डीजे जलाल्याचं. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 32 धावा एवढे निर्णायक फटकेबाजी केले या फलंदाजाने. नितीनचं वादळ मात्र इथं शमलं गेलं. धावसंख्या धावफलकावर 63 धावा. नवीन फलंदाज गेलाय प्रीतम सांबरी.
अतिशय चांगला चेंडू, बाहेरची कडा होती, क्षेत्ररक्षक मात्र तिथं चांगलं, एकच मिळाली, एकापेक्षा जास्त काही नाही. नेरळ विरुद्ध शहापूर अशी काहीशी ही लढत. षटक क्रमांक 7, काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर आहे, त्या मात्र 64 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, एक वेगवान गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावे लागेल. धावांचा डोंगर इथे थांबवलाय या गोलंदाजाने आणि नितीन सारख्याचं वादळ देखील इथं शमलंय. बॅक टू द प्रॅव्हलिन. धावसंख्या धावफलकावर 64 धावा. षटक क्रमांक 7 सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. निधाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. धावांचा डोंगर मात्र इथं थांबवलाय या गोलंदाजाने. संघ सहकार्याने विश्वास दाखवलेला, विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही असं देखील म्हणावं लागेल. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पंचांचा हात आकाशाकडे. गडी बाद होतोय दुसऱ्या धाव्या दरम्यान. धावसंख्या धावफलकावर 65 धावा. आणि याच दरम्यान आमचं लक्ष नव्हतं, लक्ष्मण कदम त्यांच्या रक्तामध्ये या क्रिकेटचा खेळ भरलाय. त्यांना अण्णा म्हणतात. या वयात देखील जरी कोण म्हटलं ना की चला अण्णा मैदानात जायचं, नाही म्हणणारच नाही, मग तो कुठलाही खेळ असो. लक्ष्मण कदम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. नकळत आमचं लक्ष नव्हतं. तर जाऊया मैदानाकडे. धावसंख्या धावफलकावर 65 धावा. विकेट किती झाले? 7 गडी बाद. 8 झाले. 8 गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय समीर. अतिशय मोठा फटका फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे. हा येतो षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावर 71 धावा. आणि त्याच दरम्यान चंद्रकांतजी काळे, गिरीश पवार, धोंडू कदम, संजय शिंदे आणि विकास पार्टे या साऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, प्रत्येकाचं स्वागत होईल, पण जाऊया मैदानात. उजव्या एसटीचा बराच बाहेर गेलेला चेंडू. पंच मात्र सागर जोशी आम्हाला सांगतायत हा चेंडू वाईट आहे. आणि त्या दरम्यान धावसंख्या धावफलकामध्ये 72 धावा. 72. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजीला आहे तो अनुभवी फलंदाज. गोलंदाज मात्र आपल्या मार्गावर. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरतील. सलग 2 चेंडू ड्रॉट. काहीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक आहे परंतु गोलंदाजी मात्र थोडीशी खराब होते. सलग 2 चेंडू निधाव. वाईटच्या चेंडू मध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील. खान सर, अजर सर झालं.
अतिशय चांगली गोलंदाजी. दोन चेंडू वाईट पडले, हरकत नाही, परंतु तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाला मात्र रोखून धरले. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 8 षटकांचा सामना. काही वेळात विषय निश्चित मिळेल उत्तर की अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार, नेरळ की शहापूर. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला. वेगावर स्वार होतोय चेंडू, थांबून ठेवलंय या फलंदाजाला. हाणामारीचं षटक आहे, परंतु गोलंदाज मात्र वर्चस्व गाजवतोय या शेवटच्या षटकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आणि अतिशय चांगला फटका. चेंडू मात्र निघून जातोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढेल. किती धावा झाल्या ते निश्चित आम्ही सांगू, पण ऐकूया. या दरम्यान समीर पन्हाळकर घोड्यावर स्वार होऊन आल्यात. आपले देखील हार्दिक स्वागत. ऐकूया एखादं चांगलं गाणं. थँक्यू डीजे. सगळं गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आणि आता मात्र हा तिसरा धावेला गडी बाद होऊन परतलाय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 4थ्या धावेला हा गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील. 80 धावा झाल्यात. विजयासाठी लागतील 48 चेंडू आणि 81 धावांचं लक्ष. त्याच दरम्यान प्रमोद मोरे आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये. ऐकूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. हा मैदानावर रंगलाला यापुढचा दुसरं सत्र. ऐकूया या पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांसाठी माझा साथी समालोचक कुलकर्णी सर. पहिले 2 षटक करा. अहो पाहुण्यांना पहिली संधी असते. पहिले 2 षटक करा. 2 षटक मंगेश, नंतर 4 षटक मी करतो. ऐकू द्या, तुमच्याकडून काय शिकता येईल. या ऐकूया, पाहुणे समालोचक आहेत. कुलकर्णी सर, पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्याकडून समालोचन ऐकता येईल आणि त्यानंतर 2 षटकासाठी माझी तर विनंती असेल 4 षटकांचं करा सर. पाहूया, ऐकूया कुलकर्णी सरांना. धन्यवाद अनिल सर. हॅलो. व्यासपीठावर आलेले समस्त आमचे पाहुणे वर्ग आणि आमची कमिटी मेंबर या आमच्या राईट साईडला या. आपण सत्कार समारंभ घेतोय, सन्मान करतोय या व्यासपीठावर. मी विनंती करतो की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि माथेरानकरांसाठी फार मोठा हातभार लावला आणि कोविड-19च्या काळामध्ये ज्यांनी फार मोठी मदत केली, आपलं घर आणि त्याचबरोबर समाज कार्य काय असतं हे दाखवून देताना समाजाचे म्हणजे मराठा समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय कुलदीपजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय की या साहेब आपला शुभ सन्मान आम्ही करतोय. आणि मी विनंती करली सन्मान करण्यासाठी आझर खान यांना की आपल्या शुभ हस्ते कुलदीपजी जाधव साहेबांचा सन्मान करावा.
त्याचबरोबर लेंजेट क्रिकेटर म्हणजे अनुभवी क्रिकेटर म्हणून ज्यांची गणना केली जाते आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते त्या त्या स्पर्धेमध्ये हजेरी लावणारे आमचे अण्णा कदम यांचाही आपण सन्मान करणार आहोत. लक्ष्मण अण्णा यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करील सन्मान करण्यासाठी सचिन भस्मा यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. मैत्री स्पोर्ट्स माथेरान यांच्या वतीने शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मॅचकडे आपण जाणार आहोत. बॅट्समन लगेच मैदानामध्ये जातील. अमोल चव्हाण आणि अण्णा सर्वांचं त्याचबरोबर अजून एक असं नाव की ज्या नावाने माथेरानकरांना प्रेरित केलं, त्या नावाने जेव्हा जेव्हा आपण विचार केला की कोविड-19च्या काळामध्ये जेव्हा सामान वाटण्यात आलं आणि त्या सामान वाटण्याच्या मदतीला एकमेव नाव मात्र पुढे राहिलं ते म्हणजे गिरीजी पवार साहेबांचं. त्यांना आम्ही विनंती करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करतो सन्मान देण्यासाठी योगीजी दमदाड यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. बाकी सन्मान आपण नंतर घेणार आहोत. मॅच कडे जाणार आहोत आणि ऐकूया आमच्या जोडीला बऱ्याच वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात. नेरळ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जॉईन झाले होते. कुलकर्णी सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. जाऊया. टार्गेट आहे 8 ओव्हर मध्ये 81 धावसंख्येचं. धन्यवाद मयुरेश सर. मैत्री स्पोर्ट्स माथेरान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना शिवसाई 12-12 बामणे या संघाने 80 धावा मारलेल्या आहेत. मोहाचीवाडी संघासाठी विजयासाठी 81 धावांचं आव्हान. आणि दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच तटस्थ राहत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन गोरे ज्याने आपल्या फलंदाजीतून एकाच षटकात 5 षटकार मारलेले होते. आणि हा दुसरा चेंडू फुल टॉस आणि या वेळेला त्याचा अतिशय उत्कृष्ट असा समाचार घेतलेला आहे अमोल चव्हाण याने. आणि हा आलेला दणदणीत असा चौकार. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलेला हा चौकार. याच दरम्यान एक पंचांकडे वाईडची दाद मागितली जाते परंतु पंच हा निर्धाव चेंडू आहे असं सांगतायत. नक्की दोन पंच चर्चा करतील त्यानंतर तो डिसिजन असेल तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉल. नक्कीच या वेळेला पंचांनी हा Comment कुलकर्णी आपण पाहिलं ना की गोलंदाजांना तुम्ही पहिल्यांदा ताकीद द्या कारण तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात आणि पंचाच्या जेव्हा मध्ये येतात ना तेव्हा एलबीडब्ल्यू आपण देत नाही. म्हणजे एलबीडब्ल्यू ला जो निर्णय असतो तो ताकीद होतो. आणि याच दरम्यान स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका अमोल चव्हाण याच्या बॅट मधून आणि हा पुन्हा एकदा एक दणदणीत चौकार.
धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. कर्जत तालुक्यातील एक नामवंत असा बलाढ्य संघ मोहाची वाडी आणि त्याच्या समोर शिवसाई 12-12 बामणे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा लॉफ्टेड शॉट, 1 बाउन्स 4. आणि याच दरम्यान चौकारांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे अमोल चव्हाण याची. या स्पर्धेतील ही 7वी चौकार हॅट्रिक झालेली आहे. आणि या वेळेला मात्र सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने. निश्चितच अण्णा याची विकेट त्यांनी काढली, त्याबद्दल त्याला हे पारितोषिक आलेलं आहे. आणि याच दरम्यान चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोहित गोरे. आणि याच वेळेला गुगू याचा एक अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. व्हॉलेंटियर्स. याच दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. व्हॉलेंटियर्स आपले सीमा रेषेवर अतिशय सतर्क आहेत. याच दरम्यान 2 पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याचा अतिशय चांगला समाचार घेतलेला आहे गुग्गू याने. रोहित आडाव उर्फ गुग्गू, छोटा पॅकेट बडा धमाका. रोशन आडाव यांनी लगावलेला हा सुंदर असा चौकार. नक्कीच मोहाच्या वाडी संघामध्ये अतिशय चांगले फलंदाज असताना सुद्धा त्याला का पुढे पाठवलंय हे त्याने दाखवून दिलेलं आहे. याच दरम्यान षटकातील 4था चेंडू, पुन्हा एकदा एक उंच फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मागे जातोय. याच दरम्यान 2 धावा निश्चितच पूर्ण झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. नक्कीच मोहाची वाडी संघातून टाळ्यांचा गजर होतोय. अतिशय चांगली फलंदाजी रोशन याच्यातर्फे. आणि रोशन आडाव यांच्यासाठी निश्चितच एक पारितोषिक आलेलं आहे कुणाल दाभणे यांच्याकडनं. जर 8 षटकं त्यांनी फलंदाजी केली तर त्याला एक कुणाल दाभणे यांच्यातर्फे एक ब्रँडेड बॅट मिळणार आहे. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा एक लॉफ्टेड फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि आलेला चौकार अमोल चव्हाण याच्या बॅटमधनं. या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्राइक एंडला अमोल चव्हाण आणि एक अतिशय सुंदर फटका. आणि या वेळेला मात्र फलंदाज धावबाद होतोय रोशन आडाव. निश्चितच घाई करण्याची गरज नव्हती, परंतु एक रिस्की रन आणि या वेळेला धावबाद झालेला आहे रोशन आडाव. धाव संख्या झालेली आहे ती 32. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32.
बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाजी करणाऱ्या मोहाचीवाडी संघातर्फे बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येत आहे. यावेळेला 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तसंच या ठिकाणी मोहाचीवाडीचे जुने खेळाडू जगन डायरे तसेच कमलेश गायकवाड नेहमीच संघाच्या मागे असणारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या संघाचे या दरम्यान 36 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे मोहाचीवाडी संघाला. स्ट्राईक एंडवर असणारा फलंदाज अमोल चव्हाण जो आतापर्यंत खेळत आहे. 22 या धावसंख्येवर वैयक्तिक गोलंदाजी मार्कवर नितीन गोरे आपलं दुसरं शतक हाताळताना पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या त्याने. निश्चितच आता कमबॅक करतोय का? चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र धावबाद होण्याची संधी होती परंतु चेंडू मात्र स्टंपला लागलेला नाही आणि धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी. आता मात्र समीकरण झालेले आहे ते 35 चेंडू आणि 49 धावा. वैयक्तिक 22 धावांवर खेळणारा अमोल चव्हाण. यावेळेला मात्र सुंदर असा फटका अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने आणि यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर असणारा फलंदाज दिनेश राठोड निश्चितच एक फिनिशर आणि बिग हिटर. कर्जत तालुक्यामधील सर्वात लांब षटकार जो मारतो तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. या वेळेला मात्र पंच आमच्याकडे वळतायत. एक अवांतर धाव जोडली जाते आणि धाव फलक झालेला आहे तो 35. 2 गडी बाद 35 धावा. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आणि एक सुंदर असा फटका यावेळेला अमोल चव्हाण याच्या फळीमधून आणि चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचा अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र तो अडवू शकलेला नाहीये आणि या 4 धावा मिळतायत अमोल चव्हाण याला आणि मोहाचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39. याच दरम्यान षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा अमोल चव्हाण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि बाद झालेला आहे तो अमोल चव्हाण. धन्यवाद डीजे मास्तर. नितीन गोरे ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या तो या षटकामध्ये मात्र नक्कीच कमबॅक करतोय. या षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत 7 धावा देऊन अतिशय महत्वाची अशी विकेट घेतलेली आहे अमोल चव्हाण याची.
यावेळेला मात्र समीकरण झालेलं आहे ते मोहाचेवाडी संघाला विजयासाठी 42 धावांचं आव्हान आहे. दरम्यान षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नुकतंच यावेळेला मात्र षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडवर असणारा फलंदाज दिनेश राठोड उर्फ भाऊ. आणि यावेळेला मात्र भाऊने मारलेला फटका सुंदर असं क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. या षटकानंतर मोहाचेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा आणि विजयासाठी समीकरण मात्र झालेले आहे ते 30 चेंडू आणि 41 धावांची गरज. निश्चितच अमोल चव्हाण अतिशय महत्वाची अशी विकेट या षटकामध्ये मिळवलेली आहे ती नितीन गोरे याने. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक केलं. त्याचबरोबर अमोल चव्हाण बाद झाल्यावर एक डावखुरा फलंदाज गेलेला आहे तो साजिद शेख. गोलंदाजी करणाऱ्या संघाला डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज अगदी पहिल्यापासूनच त्यांना गोलंदाजी नियंत्रित अशी ठेवायला लागत होती. आणि यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेला आहे रोहित गोरे. पहिल्या षटकामध्ये ज्याने 13 धावा खर्च करत एक बळी मिळवला होता तोच रोहित गोरे यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज साजिद शेख एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज. आणि यावेळेला पुन्हा एकदा सुंदर असा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 41. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज दिनेश राठोड. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय, कोणत्याही प्रकारची धाव मिळालेली नाहीये त्याला. निश्चितच मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय मोठे फटके जो फलंदाज मारतो तो दिनेश राठोड आतापर्यंत मात्र शांत राहिलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड मारलेला फटका, क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितच पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. दरम्यान अजूनही 39 धावांची गरज असणारे मोहाचेवाडी संघाला विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर रोहित गोरे षटकातील 3रा चेंडू घेऊन. यावेळेला मात्र स्ट्राईक एंडवर असणारे साजिद शेख डावकुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेला मात्र एक सुंदर फटका, अगदी लेग साइडला फ्लिक केलेला चेंडू. चेंडू जोपर्यंत फेकला जातोय तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा निश्चितच पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावर. निश्चितच 8 षटकांचा सामना असल्यामुळे फलंदाज मात्र अगदी सावध पवित्रा घेऊन खेळतायत.
षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत त्या रोहित गोरे याने. दरम्यान चौथा चेंडू घेऊन रोहित गोरे. या वेळेला मात्र एक स्क्वेअर कटचा फटका. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर. विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता मोहाची वाडी संघाला. नक्कीच डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे. आणि या वेळेला भाऊ याच्या बॅट मधनं एक मोठा फटका आणि या वेळेला एक गचाळ क्षेत्ररक्षण नितीन गोरे याच्या हातून. ज्या फलंदाजाने 5 षटकार लगावले होते, अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या हातातून हा झेल सुटलेला आहे आणि हा मिळतोय चौकार मोहाची वाडी संघाला. हॅलो, बाउंड्री लाईनचं जे काम चालू आहे आणि जे रस्त्याचं कामं बघतो आपण, ती रस्त्याची कामं आदरणीय प्रसादभाई सावंत यांच्या माध्यमातून तर होतातच, परंतु जे कॉन्ट्रॅक्ट आहे MIDC कडे, MIDC आमचे सर्व आदरणीय दीपसिंग साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर या. आवाज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही वाटतं. कामात मग्न आहेत आणि आमच्या स्पर्धेला त्यांनी फार मोठं सहकार्य केलं, त्यामुळे मैत्री स्पोर्ट्स माथेरान त्यांचा आम्ही ऋणी राहणार आहोत. मॅच कडे जाऊया. कुलकर्णी साहेब सांगतील स्कोर. धन्यवाद मयुरेश सर. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यावर. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज असणार आहे मोहाची वाडी संघाला. रोहित गोरे याने जे संघाचं 4थं षटक हाताळलं, त्यामध्ये त्यांनी फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. गोल्डन स्टार. याच दरम्यान मैत्री स्पोर्ट्स माथेरान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 दिवस 5वा आज झालेल्या पहिल्या सेमीफायनल मध्ये गोल्डन स्टार विरुद्ध SM बॉईज यामध्ये गोल्डन स्टार या संघाने विजय मिळवत मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तसेच द्वितीय सेमीफायनल शिवशाही 12-12 बामणे विरुद्ध मोहाची वाडी नेरळ चालू असणारा सामना. निश्चितच विजयासाठी अजूनही 24 चेंडू आणि 32 धावांची गरज असते मोहाची वाडी संघासाठी. हॅलो, चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे.
चला सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्यातील 5वं षटक घेऊन येत आहे गोलंदाज किरण गोरे. स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे साजिद. या दरम्यान एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि साजिद याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी किरण गोरे चुकी करतोय. एक शॉर्ट पिच चेंडू टाकलेला आहे आणि साजिद सारखा जो फलंदाज खेळपट्टीवर अतिशय सेट झालेला आहे तो फलंदाज मात्र कोणतीही चुकी करत नाही. 6 धावा मात्र नक्कीच त्यांनी फटकावल्यात. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज किरण गोरे. आणि हा सुंदर असा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. हॅलो, परंतु नुकतंच आगमन होतंय या स्पर्धेमध्ये. ज्या कमी वयामध्ये अगदी उद्योजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आम्ही पाहतोय. व्हाईट बॉल येतोय, काउंट करा रन. परंतु उद्योजकाच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय आणि आमच्या या मैत्री स्पोर्ट्स तेरांच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला LED TV, स्मार्ट LED TV मात्र दिली आहे. ते आमचे आदरणीय प्रदीप घावरे यांचे सुपुत्र सौरभजी घावरे यांचं नुकतंच आगमन होत आहे. मी विनंती करेल आमचे मैत्री स्पोर्ट्सचे सर्व सहकार्यांना की त्यांना सन्मानाने व्यासपीठावर आणावं. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु फटका मात्र यावेळी फसला जातोय आणि फलंदाज बाद होतोय तो साजिद. निश्चितच एक मोठा झटका मोहाचीवाडी संघासाठी. पुढील जाणारा फलंदाज राहुल ऐनकर. पुन्हा एकदा मोहाचीवाडी संघातून एक छोटा पॅकेट बडा धमाका. याआधी रोशन आडाव याने सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी करत 3 चेंडूमध्ये 9 धावा फटकावल्या होत्या. आणि त्याच पद्धतीचा एक खेळाडू राहुल ऐनकर या वेळेला मात्र मैदानात आलेला आहे. दरम्यान स्ट्राइक एंडवर असणारा फलंदाज दिनेश राठोड आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय आणि फक्त 5 धावा जमवलेल्या आहेत त्याने आपल्या खात्यामध्ये. षटकातील 4था चेंडू घेऊन येत आहे गोलंदाज किरण गोरे. या वेळेला मात्र भाऊच्या बॅटमधून आलेला सुंदर असा फटका. चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 57. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे ती मोहाचीवाडी संघाला विजयासाठी. याच दरम्यान षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहे आणि यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र प्रयत्न यशस्वी झालाय आणि मिळतोय चौकार राहुल याला. मोहाचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 या आकड्यावर.
आता मात्र धावांचं समीकरण झालेलं आहे ते 19 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी मोहाचेवाडी संघाला. आता मात्र शिवसाई बामणे संघाला नक्कीच विचार करावा लागेल आणि यावेळेला एक उत्तुंग असा षटकार आलेला आहे तो राहुल याच्या फळीमधनं. नक्कीच एक छोटा पॅकेट बडा धमाका. नक्कीच 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता मोहाचेवाडी संघाला. आता मात्र शिवसाई बामणे या संघाला नक्कीच विचार करावा लागणार कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे. धावा मात्र अतिशय कमी आहेत. नक्कीच 4 षटकापर्यंत समीकरण अगदी बरोबर होतं परंतु या षटकामध्ये मात्र 18 धावा आलेल्या आहेत किरण गोरे याच्या षटकामध्ये आणि धावांचं समीकरण जे झालेलं आहे ते 18 चेंडू आणि विजयासाठी 14. आता त्यांचं आगमन होते ते आमचे लाडके संतोषजी शेलार SBB चे मालक आहेत. हार्दिक हार्दिक आपलं हार्दिक स्वागत. तुमचे तसेच प्रतीकजी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रेनोसे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शिवछत्रपती चषक 2021 मध्ये अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेत. जर एकाचं नाव देखील आमच्याकडे राहिलं गेलं असेल तर मनापासून क्षमा असेल. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. मी जातो सरांकडे. धन्यवाद सर. याच दरम्यान सामन्यातील 6वं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज दिलीप लांगे. नक्कीच 14 धावा डिफेंड करायच्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. ज्या प्रकारची गरज आहे संघाला अगदी तशीच गोलंदाजी करताना दिलीप निर्धाव चेंडू. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू जातोय कार्पेट लेवलने लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकणार चेंडू तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 68. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. याच दरम्यान पुन्हा एकदा राहुल याच्या बॅटमधनं एक मोठा फटका परंतु चेंडू मात्र अडवला जातोय आणि 1 धाव मात्र पूर्ण होते. 1 या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 69. आता मात्र विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा भाऊ याच्या बॅटमधनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय आणि या फुलटॉस चेंडूवर झेल घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद होतोय तो दिनेश राठोड.
नक्कीच दिलीप याने अतिशय चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत 4 चेंडू टाकत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 बळी मिळवलेला आहे. याच दरम्यान फलंदाजीसाठी आलेला फलंदाज कुलकर्णी थोडं थांबवतो तुम्हाला. महेशजी राठोड ज्यांना आपण रनर देतोय तो कर्जत ऑसिसियननी आणि रायगड ऑसिसियननी ऑफिशियल रनर म्हणून देण्यात आलाय, त्यामुळे तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. परंतु जो समोरचा संघ आहे तोही नवीन आहे, त्यांनाही माहीत नसेल, त्यासाठी सांगतोय की जो ऑफिशियल रनर म्हणून आपण देणार आहोत. गोलंदाजी मार्कवर सज्ज, पुढचा बॉल. आणि या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झालेली होती, परंतु फलंदाज कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये. त्यांना माहिती आहे विजयासाठी धावसंख्या हवी आहे ती 11 आणि चेंडू जे शिल्लक आहेत ते 13. थँक्यू. याच दरम्यान स्ट्राईक एंडवर असणारा फलंदाज महेश राठोड, नक्कीच मुंबई पोलीस. आणि या दरम्यान चेंडू मात्र फलंदाजाला बीट करून जातोय आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 71. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. दीपसिंग साहेबांना आम्ही विनंती करतो की या आपण व्यासपीठावर. थँक्यू. डीजे दर्शन थोडं थांबवतो तुम्हाला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मॅच होणार आहे 4 ओव्हरची, त्यामुळे एसएम बॉईज संघ सज्ज राहायचंय. 4 ओव्हरची मॅच असेल, 1 पॉवर प्ले. यातून संघ जर पराभूत होईल तो तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी मॅच खेळणार आहे, याची दक्षता घ्यायची. त्या मॅच मध्ये सिरीज साठी तुम्हाला रन काउंट केले जाणार नाही, याची दक्षता घ्यायची. फक्त नंबरसाठी तुम्हाला खेळावं लागणार आहे, याची दक्षता घ्या. तिसऱ्या आणि चौथ्या या क्रमांकासाठी मॅच. चार ओव्हरची मॅच आहे, परंतु कुलकर्णी सर आमच्याकडे एक गिफ्ट हॅम्पर येत आहे जे समीर पन्हाळकर साहेबांनी आम्हाला पोहोचवलंय. मेगा फायनल जिंकणाऱ्या संघाला तो गिफ्ट असणार आहे, याची दक्षता घ्या. आणि नंदकिशोर पंचा साहेबांकडनं 1501 रुपयाचं पारितोषिक हे पहिल्या क्रमांकाला असणार आहे. नक्कीच पुढचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज किरण गोरे आणि आपला पहिला चेंडू एक अवंतर धावेमार्फत टाकतोय. आणि याच दरम्यान महेश राठोड यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दणदणीत असा चौकार. याच दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 76 या आकड्यावर आणि विजयासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे ती मोहाचेवाडी संघाला. याच दरम्यान महेश राठोड यांनी जर षटकार मारला तर कमलेश गायकवाड यांच्यातर्फे, आणि याच दरम्यान एक अवंतर धाव. पंच डिसिजन चेंज करतायत आणि निर्धाव चेंडू. महेश राठोड यांनी जर षटकार मारला तर कमलेशजी गायकवाड, हर्षल कुलकर्णी, नासिर अन्सारी यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी चौकार.
आता मात्र विजयासाठी अगदी औपचारिकता बाकी आहे. विजयासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता मोहाचीवाडी संघाला. आणि या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. निश्चितच सामना जिंकलेला आहे मोहाचीवाडी संघाने. त्यांचं अभिनंदन. तसेच शिवसाई बामणे या संघाचे सुद्धा कौतुक. तसेच मैत्री स्पोर्ट्स माथेरान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला समालोचनाची जी संधी मिळाली त्याबद्दल कमिटीचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद मयुरेश सर. तर आपण पाहतो की नुकतंच आगमन होतोय कृष्णाबाई नटवाणी साहेब आणि